नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 3.6 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिलं? खालील बहुपदींचे अवयव काढा. त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 5वा आणि 6वा आपल्याला आजच्या वेळेस बघायचा आहे. ओके, तर आपण प्रश्न क्रमांक पहिला 5वा बघूया. या बहुपदीचा आपण अवयव काढूया. ओके, तर गणित लिहून घेतलं आहे मी. वर्गमूळ 3x वर्ग अधिक 4x अधिक वर्गमूळ 3. तर या बहुपदीचे आपल्याला अवयव काढायचे आहे. सर्वप्रथम वर्गमूळ 3x वर्ग आपण जसं तसं लिहिलं. आता काय करायचं आहे? हे बघा, वर्गमूळ 3 गुणिले हा वर्गमूळ 3 काय होतं? 3 येतं आणि हा मधला 4. म्हणजे आपल्याला अशी दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 3 आला पाहिजे आणि बेरीज 4 आली पाहिजे. ओके, तर ते कोणत्या संख्या आहेत बघूया आपण. 3 एके 3 अधिक 3x, हे बघा 3 आणि 1, 3 अधिक 1 4 आणि 3 एके 3. 3x अधिक 1x म्हणजे आपण 4x फोड केली कशी? 3x अधिक 1x करून वर्गमूळ 3. वर्गमूळ 3 जसे तसं लिहिलं. आता याच्यामध्ये कॉमन काय? हे बघा, आता हे 3 म्हणजेच काय? आता आपण तुम्हाला दाखवतो सोडवून. हे 3 म्हणजेच काय? वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 x. ओके, वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 3 येणार, पण आपण फोल्ड करून असं लिहिलं आहे. तर असं का लिहिलं आहे? कारण वर्गमूळ 3 आपल्याला कॉमन काढायचं आहे म्हणून. अधिक 1x अधिक वर्गमूळ 3 जसं तसं लिहिलं. आता इथे वर्गमूळ 3x कॉमन काढलं. शिल्लक करायला इथे x राहिला अधिक वर्गमूळ 3, हे वर्गमूळ 3x कॉमन काढलं. शिल्लक करायला वर्गमूळ 3. ओके, त्यामध्ये अधिक चिन्ह आहे. इथे 1 कॉमन निघेल, याच्यामधून 1 आणि याच्यामधून 1. x अधिक वर्गमूळ 3. ओके, x अधिक वर्गमूळ 3 एका कंसामध्ये लिहिलं, कॉमन काढलं आणि वर्गमूळ 3x अधिक 1 उरलेला आपण दुसऱ्या कंसामध्ये लिहिलं. ओके, आता हे झालं याचा अवयव. आता प्रश्न क्रमांक 6वा बघूया. 1/2 x वर्ग वजा 3x अधिक 4. तर ह्या गणितामध्ये बघा, 4 गुणिले 1/2. 4 गुणिले 1/2 म्हणजे किती होतं आहे? हे बघा, 4 एके 4 छेद 2. बे एके बे, बे दोन्ही 4. 2 शिल्लक राहतात. ओके, 2 म्हणजे अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या ज्यांचा गुणाकार 2 आला पाहिजे आणि बेरीज ही बघा -3 बेरीज आली पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. ओके, आपण 1/2 x वर्ग जसं तसं लिहिलं. आता दोन संख्या कोणत्या असणार आहेत? त्या बेरीज -3 आणि गुणाकार 2 म्हणजे -2 आणि -1. आता यांची बेरीज किती होते? -2 -1, चिन्ह समान आहे, बेरीज होणार -3 आणि गुणाकार किती? 2 म्हणजे वजा गुणिले वजा अधिक 2 गुणिले 1 2. ओके, तर -2 आणि -1 आहे. आता -2 आपण इकडे लिहिलं, -2x -1x अधिक 4. ओके, हे 4 जसं तसं लिहिले. आता आपण ह्याच्यामधून कॉमन काढायचं आहे. आता हे बघा 1/2 आहे आणि इकडे 2 आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल आपल्याला कॉमन काढायला. त्याच्यामुळे आपण काय करूया, 1/2 x वर्ग जसं तसं लिहिलं, वजा हे 2 म्हणजेच काय? 2 आपल्याला कसे लिहायचे? 4/2 लिहूया. म्हणजे हिशोब काय? बे एके बे, बे दोन्ही 4, 2x शिल्लक राहिले. पण हे 2x आपण असे लिहिले, 4/2 लिहिले. x 2 का लिहिले? कारण इथे पण 2 आहे आणि आपल्याला 1/2 कॉमन काढायचं आहे म्हणून. तर वजा 1x अधिक 4 जसं तसं लिहिलं. ओके, आता त्याच्यामधून 1/2 x कॉमन काढूया. शिल्लक करायला x, x गुणिले 1/2 x, 1/2 x वर्ग. ओके, वजा 1/2 याच्यामधून कॉमन काढलं. शिल्लक करायला 4 फक्त. 4 गुणिले 1/2 x म्हणजे 4/2 x. ओके, हे असं. आता याच्यामधून कॉमन काय निघते? -1. ओके, आतमध्ये शिल्लक किती राहिलं? x वजा 4. x गुणिले -1 वजा 1x वजा गुणिले वजा अधिक 1 गुणिले 4 4. ओके, आता x वजा 4 एका कंसात लिहिलं आणि वजा 1/2 x
वजा 1 दुसऱ्या अंशात दिले, ही झाली अवयव. अशा प्रकारे 5वा 6वा गणित झालेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.